नमस्कार, मी सतीश कदम. प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आता जाणार आहोत आरे येथे श्रीदेव आरेश्वर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम गेली 2 वर्षे चालू आहे आणि त्या मंदिराचा आज पहिला स्लॅब सुरू होणार आहे आणि तो संध्याकाळी 5 पर्यंत संपेल. गाव प्रमुख 12-5 उत्सव समिती, जीर्णोद्धार समिती, ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, माहेरवसनी तसेच मित्रमंडळी यांच्या या सहकार्यातून आरेश्वर मंदिर हे भव्य दिव्य असे उभे राहणार आहे. या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. जास्तीत जास्त सर्वांकडून देणगी देण्याची प्रत्येकाने आपली भावना निर्माण करून या मंदिरासाठी मदत या रूपात ग्रामस्थ देत आहेत. तसेच मित्र, माहेरवसनी अशा सर्व बाजूनी देणगी आम्हाला आरेश्वर मंदिरासाठी येत आहे. आता हे मंदिर लवकरच पूर्ण होईल. अजून 2 स्लॅब शिल्लक आहेत आणि हे स्लॅब आता लवकरच पूर्ण होतील आणि मंदिर आमचं आरेश्वर मंदिराचं लवकरच उभं राहील. आणि यासाठी अपेक्षित देणगीदाराने आज जी देणगी दिलेली आहे आरेश्वराच्या कृपेने त्या देणगीतून आज हे मंदिर उभं होतोय. त्याचप्रमाणे अपेक्षित देणगीदार अजूनही काही शिल्लक आहेत. त्यांनी लवकरात लवकर देणगी ग्रामस्थांनी ठरविलेल्या अपेक्षित रकमेच्या प्रमाणे द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याचप्रमाणे इतरही कोणाला जर आपल्याला यथाशक्ती भले ती 500 रुपयापासून जरी असेल तर 500 रुपयाच्या पुढे, कमीत कमी 500 रुपयापासून तर पुढे आपण देणगी ह्या स्वरूपात देणगी देण्यास आपण देणगी देऊ शकता. पावती आपल्याला त्वरित मिळेल असं या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि अशा स्वरूपात लवकरात लवकर आमचं मंदिर निर्माण होईल अशी आमची आशा आहे. आणि आपण सर्वांच्या सहकार्यातून, श्रीदेवाच्या आशीर्वादातून लवकरात लवकर मंदिर पूर्ण करण्यासाठी आपलाही सहभाग असावा अशी आमची आरे ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. अभिनंदन अध्यक्ष. सुंदर, धन्यवाद. धन्यवाद. अभिनंदन. खूप सुंदर प्रयत्न आहे तुमचं अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. हे सगळं आमका दाखवतच त्याबद्दल. नमस्कार. 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 नमस्ते. हा बोला. ये फिर मार. हो. हो. बहुत
बरोबर ना? तुम्ही सांगा बरोबर ना? हो बरोबर. हो अभिनंदन. संदीप आहेत आपल्याकडे. ही बटाट्याची आहे, कोबीची आहे, ही बटाट्याची आहे. ही बघ भाज्या दे पालेट. कोबी बटाटे फ्लॉवर काय काय हा असू दे तसं काय वेगळं पण चालतं. घरात भेटला तर आपल्याला दिलेली पाठवून. कोणाचा प्रसाद द्यायचा राहिला असेल तर या सर्वांनी. हरीश्वरा महाराज, आज तुझं हे स्लॅबचं काम चालू करणार आहे. तत्पूर्वी आपल्या या मंदिराचे आर्किटेक्ट पत्ती साहेब त्यांनी हा प्रसादाचा नैवेद्य आपण द्यावा लागतो अशी त्यांच्यामध्ये प्रथा आहे. आणि ती प्रथा म्हणून मी सर्वांना, आमच्या गावातील सर्व मंडळींना तुला प्रसाद देण्यासाठी सांगितलं आहे. तू मान्य करून घे आणि तुझं जे बांधकाम आहे ते लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे करून दे. ही तुझ्या चरणी आम्हा सर्वांची प्रार्थना आहे. ती मान्य करून घेऊन केलेल्या कर्तव्यात सर्वांना यश देऊ, सर्वांचा सांभाळ कर आणि हे जे बांधकाम आहे ते लवकरात लवकर परिपूर्ण करून दे अशी आम्हा सर्वांची प्रार्थना आहे. ती मान्य करून घेऊन सर्वांचा सांभाळ कर, रक्षण कर, हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे. आणि सांभाळ कर महाराजा. आणि आता आमच्या कामाला सुरुवात करतो आहे. लवकरात लवकर सुरुवात करून निर्विघ्नपणे सर्व काम बांधकाम पार पाडून दे, तुझ्या चरणी प्रार्थना आहे. सर्वांची आम्ही प्रार्थना केलेली आहे ती मान्य करून घे. आता तुम्ही काय ते तुमचं ह्याच्याप्रमाणे कुठे काय करायचं ते का तुम्ही येणार ना कॉन्क्रीट सुरू येतो काय हरकत येणार यार. तुम्ही सांगाल तसं करा. तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये हात लावला की झालं. चालेल आता तुम्ही सुरुवात करा. आता त्याच्यात ती सुरुवात करतील. सुरुवात तोपर्यंत तुम्ही आपण ते सुरुवात करतात तिथे जरा असेच उभे राहूया. चल या सगळेजण. तू पण बोल. नमस्कार. नमस्कार बाबा. नमस्कार. श्री देव हरेश्वर मंदिराचा स्लॅब चालू होत आहे. तरी ते सर्व आरे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने अधिक आमचे गावप्रमुख रामदास कदम हे इथे हजर आहेत. त्यांच्या हस्ते हे उद्घाटन आणि भूमिपूजन सर्व विधी त्यांच्या हस्ते होत आहे. आणि आता स्लॅबला सुरुवात होईल. गावप्रमुख यांच्या हस्ते सुरुवात होणार असून त्यांच्यासोबत संपूर्ण गाव आरेगाव त्यांच्या पाठीशी उभे आहे. एवढंच मला सांगायचं आहे आणि मी आता एवढं सांगेन. धन्यवाद.
हॉस्पिटल हो गया सर, रिंग सभी जगह पे रिंग हो गया और घोडी पण बनवलंय. बनवलं क्या घोडी बनवलं ना जय जय
वाटते ते ठीक आहे. ह्या कॉलर ह्या भीमाच्या बॉटम पासून खालच्या बघा सूर्यप्रकाश येतो देतो. आता हे याच्यामुळे आपण एकूण करणार आहोत, करणारच आहे. आपलं पहिल्यापासून आहे त्यामध्ये आहे तो ग्लास. पण पाण्याचं काय करायचं? पाणी येणार नाही तर ग्लास वरती करणार नाही. ग्लास वरनं बाहेर करणार आत येणार नाही आहे. आता करून सुद्धा आत येणार मग तुम्ही हे करून सुद्धा आपल्याला ग्लास वगैरे करायचं आहे. कळस बोलव त्याला बघूया काय ते. इकडून उजेड येत नाही ना, ह्या लेवलला तुमचं पॅक झालं सगळं. साहेब आमचं म्हणणं कसं माहितीये, आता आमचं म्हणणं काय माहितीये, काय सांगतो तो आला आहे तो बंटी आला. आमचं म्हणणं आम्हाला कसं आहे माहिती, हे जो क्रॉस आहे ना तिथे पाणी पडलं की ते पाणी खाली जाणार आपल्या ह्याच्यामध्ये. हो बरोबर आहे. आम्हाला माझं वैयक्तिक मत सांगतो, ते सांगतील गाव प्रमुख सांगतील. उजेडाचं आम्हाला महत्वाचं नाही. आम्हाला लिकेज झालं क्रॉसवर की एवढं केलेलं सगळं फुकट जाणार आहे. नाही काय सांगतो तुम्हाला, यांचे विचार सगळ्यांचे ऐकून आपण निर्णय घेऊया. हा सांगतो ऐका तुम्हाला. त्यानंतर ही पट्टी इथं होती, इथनं आम्ही सांगितलं करायचं आहेच. याला ग्लास वरती करायचंच आहे.
ग्लास कुठे इथून ग्लास कुठे येणार ते इथून ते याच्या इथपर्यंत येणार हा पूर्ण इथे येणार आहे. स्लोप पूर्णपणे मोठी ग्लास टाकणार पूर्ण तिकडे येणार आहे का अशी उभी जाणार पाणी आहे खाली पडणार स्लोप नाही येणार आहे तो अशी उभी नाही हा, जाणार उभी नाही येणार तो असं पूर्ण सरळ येणार असा तो सरळ आणि त्याला स्लोप असणार आणि तिथे ज्या- असत तर ठीक आहे आणि जर का उजेड आला नाही तर माझी काय जबाबदार नाही उजेडच आम्हाला टेन्शन मी नाही म्हणणार आम्हाला कळता नाही तुम्ही सांगितलं ठीक आहे पण ते त्यांचं म्हणणं बघ काय ते हे बघा इथून आमची ग्लास वरती येणार इथून ग्लास वरती कुठेपर्यंत येणार या ग्लासला थोडासा स्लोप असणार असा आणि ह्या स्लोप मधून आपल्याला ग्लास मधून उजेड पण आत येणार जर का उजेड नाही आला आता हे पॅक होते कम्प्लिटली ते तुम्ही आता हा वाढवायचाच नव्हता आमच्या प्लॅन मध्ये ह्या कडेलाच आहे एका कडेला आहे इथं वाढवलं ठीक आहे इथं पाणी पडतंय एंट्रन्स आहे तिकडे दोन्ही बाजूला दोन्हीकडे गेले पण ह्या दोन्ही कॉलमच्या मध्ये हा कॉलम आणि हा कॉलम आहे ना त्याच्यामधून आपली ग्लास वर्क असा सरळ आहे ना याच्यावर जाणार या स्लोपवर त्या स्लोपवरनं पाणी आपलं खाली पडणार इकडे आत येणारच नाही कशाच्या नाही ग्लास वरती इथून या ह्याच्या निम्या त्यांचा पाय आहे ना इथपर्यंत येणार ते पूर्णपणे पाणी पडलं ना पाणी खाली जाणार त्याचं काय हा स्लोप आहे ना त्याच्यावरून तिकडून जाणार ते पाणी इकडं आत उलट फिरणार नाही ना नाही आम्ही काय म्हणतो आता ते बीम आहे ना आपलं आता तुमच्या ह्या येणं पाणी उलट आत येणार ते नाही ना आता आम्ही काय म्हणत होतो हे संपूर्ण स्लॅब घालायचं इथून अशी पडती मारायची खाली पूर्ण म्हणजे पाणी पॅक झालं आतमध्ये जाणार आम्हाला सर उजेडाचा प्रश्न नाही नको आहे सर आम्हाला सूर्यप्रकाश आमचं पाणी महत्वाचं आहे काय म्हणताय असं माझं म्हणणं आहे ग्लास वर्क असल्यामुळे गाव प्रमुखांची उजेडाचं बोलू आपल्याला लिकेज नाही पाहिजे पाणी खालीच याच्यामध्ये नाही होणार, लिकेजचं नाही लिकेज नाही पाणी तिकडे गेलं नाही नाही पाहिजे मग आता हे पॅक होणार हा हे लोकमत बघा लोकमत कसं आहे आमचं उजेड नसलं तरी झालं पण पाणी जातं नाही असं म्हणजे दाखवून घेतलेलं आहे सगळं. तर बरोबर आहे त्यांचे ते पटकन लक्षात येणार नाही ते बंटी काम करतात काही महत्वाच्या गोष्टी आहेत ना आणि हे पॅक केल्यावरती राहिलं काय मग नाही ते ठीक आहे करून तुम्ही चालणार नाही ना. नाही असून हा इथं पट्टे आहेत त्या नाही तो त्यांचं डिझाईन तिथे काय तुमच्याकडे आपल्या मंदिराच्या फोटो दिसतं ना नाही माझ्याकडे तो माहिती त्या नाही त्यांना मंदिराच्या ह्याला आपल्या पट्ट्या ज्या इथं आहेत अशा गेल्यानंतर त्या भीमावरून अशा पट्ट्या जातात आणि इथं क्लास वर्क हा काय का सांगतो तुम्हाला इथून मंदिराच्या पोर्च मध्ये ना पाणी जातं ना एक थेंबर पण मग तर ते main आहे ना तर राहून थांब जरा मेन विषय बोलतो येणार ना ती त्या पोर्च मध्ये पाणी नाही चालू पाहिजे प्रश्नच येत नाही पोल पण नको आहे ह्या लावून चालत पडदे टाकून सांगत होता ना खाली ह्या पाणी इकडे येतं ते आता सतीश उभं ना तिथून ते म्हणतात तिकडनं आपण कट करून ना म्हणजे ह्या करून तिकडनं काच टाकणार पूर्ण पण आणि ते काच टाकल्यानंतर सूर्यप्रकाश आतमध्ये असं त्यांचं म्हणणं ऐका दादा ऐका दादा मधला पार्ट फक्त मधला पार्ट हो दादासाहेब जरा विचार आमचा विचार झाला ना आमच्या डोक्यातली प्लॅन सांगतो विषय कसा होता आता साहेब म्हणतात ते काच इथे येत आहे म्हणतात तो ठीक आहे बरं हळी जर स्लॅब इला आणि अशी सरळ काच घातली तर ह्याच्यावर पाणी पडलेलं सगळं तिकडे जाणार आहे खालून हे नाही गेलं पाहिजे आपल्याला आपला उद्दिष्ट तो आहे कसं होईल ते? ग्लासला स्लोप देणार हो ग्लासला स्लोप येणार पूर्णपणे मग त्याप्रमाणे करा. हा ग्लासला स्लोप येणार ना त्याचा काय भविष्यात काय त्रास होणार नाही ते पाणी उठून नाही फिरणार स्लोप येणार ना पूर्णपणे. आता हे म्हणतात का नाही त्याप्रमाणे जर का केलं तर हे पॅक झालं पहिली गोष्ट तुम्हाला सूर्यप्रकाश तर आत येणार नाही आणि ग्लास मधनं सूर्यप्रकाश आत येऊन तुमचा स्लोप होणार पावसाचं पाणी पूर्णपणे बाहेर जाणार लिकेज नको आपल्याला पाणी नको आहे पाणी सगळ्यात हा, महत्त्वाचं आमचं आत पाणी नाही आलं पाहिजे हेच महत्त्वाचं हा या आमचं महत्वाचं हा आमचा तो विषय महत्वाचा आहे हा बाकी बांधगडी काय हो नाही हो 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 आणि हे आम्ही पॅक केलं तर पूर्णपणे अंतर राहणार त्याला भीमाला इथं आहे ती सगळी अखंड इथं आहे ती पण ती काय झालं आपण आता ते तिथं वाढवलं पायऱ्या केलेत ना तिथं वाढवलं म्हटल्यानंतर तिथं असू दे तिथून कॉलम पर्यंत इथपर्यंतचा भाग जो आहे कॉलम पर्यंत इथपर्यंत आहे तो घेतला तो ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली हा इथं नाहीच आहे हा मागा आहे म्हणजे मागच्या भीमाला आहे पण ठीक आहे हा इथपर्यंत आला हा एवढं ग्लास वर्क तेवढं करतो आम्हाला बघा ठीक आहे उजेडाचं पण आम्हाला पाणी इथे पडून खाली जातं नाही पाणी आमचं खाली जाता नाही एवढंच आमचं उद्दिष्ट आहे बाकी आमचा काय प्रश्न आता हा नाही. कट इथे घालणार. हा इथं कट करायला आता इथं साईड लावायला लागतं त्याला इथं ते कट करून करत मशीन पटापट होऊन जाईल साईड लावली तर ती राहणार ना बरोबर साईड लावायला लागणार बंटी ए बंटी
जरा एक मिनिट दादाकडे आता नाही जरा हा पॉईंट बघ ते कसं आहे ते आता ते कन्फ्यूज आहे ते आपलं प्लॅन बरोबर आहे की काय ते आता त्याच्याशी काय विषय येतो कसा बोलतो ते महत्त्वाचं आहे आणि आपल्याला कसं आहे जर अर्धा फूट पाठी राहिलं तर इकडनं पाणी इकडे हा विषय आहे आणि तो धरून आपल्याला ते करायचा आहे आणि त्याने डिझायनात पण अशी बनवलेली आहे 5 इंच त्याच्याप्रमाणे त्यांचं पाठी असेल पण आपल्याला पाठी नको कशाला लिकेज होता नाही मग आता बरोबर आहे. हां मग तेच आता तो उलटा सुलटा विषय होतो ठीक आहे दादा वगैरे बोलले तर दादाने निर्णय त्याचाच म्हटलं तुम्ही काय तो ठरवा ओव्हर टाकतो त्याचा म्हटलं ठरवा हाय काय बाकी बाकी ठीक व्यवस्थित चाललंय ना मस्त काम चालू आहे भारी. धन्यवाद 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 ओमू नमस्कार नमस्कार. काम कसं चाललंय काम एकदम चांगल्या पद्धतीचं चालू आहे काम अर्धा झाला तर मधी तकडे आणा याचा त्याच्यात नाही त्याच्यात नाही पण मोठा आहे ना आज हो नमस्कार पांडू भाऊ प्रकाश भाऊ नमस्कार काय आपलं काय 2 शब्द आम्हाला काहीतरी सांगा तिथल्या कामाबद्दल या आरेश्वर मंदिराचं आज स्लॅबचं काम सुरू आहे आणि सकाळपासून आपले गावकरी मंडळी आणि इकडचे त्यांचे कामगार स्लॅबचे कामगार व्यवस्थित काम सुरू आहे चला एवढा आता स्लॅबचं काम आता वाजले तर 12:30 दीड वाजला आहे 1:30 वाजेपर्यंत आता निम्म्यापर्यंत आपलं काम चालू आहे निम्म्यापर्यंत झालेलं आहे आणि काम व्यवस्थित चालू आहे सर्व गावकऱ्यांचं साधारण किती वाजता चालू झालं होतं हे सकाळी 10-10:30 पर्यंत सुरू झालं आणि संध्याकाळी किती वाजतील तरी 5 वाजता 4 ते 5 वाजता
नमस्कार भाऊ. स्लॅबचं कसं काम झालं? व्यवस्थित फर्स्ट क्लास झालं का? सकाळी किती वाजता चालू केलं? सकाळी 9:30. 9:30 म्हणजे आता साधारण 5 पर्यंत पूर्ण होईल. हो 5 पर्यंत पूर्ण होईल. धन्यवाद सर. नमस्कार अध्यक्ष साहेब. आमचे अध्यक्ष संदीप बाबा, 2 शब्द आपण आजच्या कामाबद्दल बोला. त्यानंतर आपले आर्किटेक्ट पत्की साहेब बोलतील आणि आमचे महेश पटोळे साहेब बोलतील. नमस्कार. आज आपले आरेश्वर मंदिरचं स्लॅबचं काम पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालं आणि खरोखरच आरती ग्रामस्थ नलावडे कंस्ट्रक्शनचे गँगचे नलावडे यांनी सुद्धा काम पद्धतशीर केलं आणि पत्की साहेबांनी कोल्हापूरवर येऊन काम उत्कृष्ट केलं. त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि 2 स्लॅब आता राहिले आहेत, ते उर्वरित स्लॅब लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आम्ही आशा बाळगतो. पत्की साहेब हां बोला साहेब. आरेश्वराच्या या प्रांगणामध्ये आरेश्वराचं काम करत असताना अतिशय सुंदर असा अनुभव आला आम्हाला. त्याचं डिझाईन तरी सुंदर झालेलंच आहे, पण त्याचबरोबर आतापर्यंत त्या आरेश्वरानं इतकं सुंदर करून घेतलेलं आहे. त्याला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीनं सगळं करून घेतलेलं आहे. आता उर्वरित 2 स्लॅब फक्त राहिलेले आहेत, ते लवकरच पूर्ण होतील. आणि ही जी आरेश्वराची जागृत जी हे आहे, आरेश्वराची ही जी जागृत जे मंदिर आहे, त्याचा आपल्याला सगळ्यांना दर्शनासाठी लाभ घेता येईल, मंदिर बघता येईल. लवकरच ते पूर्णत्वाकडे जात आहे. धन्यवाद. महेश पटोळे साहेब, आपल्याकडनं 2 शब्दाची अपेक्षा. नमस्कार. श्री आरेश्वर मंदिर याची गेल्या वर्षापासून या ठिकाणी आपल्या मंदिराला नाविन्यपूर्ण असं मंदिर बनवण्यासाठी सुरुवात झालेली होती. चांगल्या प्रकारे आपण गावातील सर्व ग्रामस्थांनी, तसेच आपल्या गावचे गावप्रमुख आणि 12-5 मंडळी आणि आपल्या आरेश्वर मंदिराची जी उत्सव समिती आणि जीर्णोद्धार समिती, ह्या ज्या 2 समित्या आहेत, या समितीने पूर्णतः संपूर्ण मेहनत घेऊन गावातील सर्व लोकांना एकत्रित करून मुंबईकर अधिक गावातील सर्व ग्रामस्थ तसेच मायर वसणे आणि सर्वच जण गावाच्या एकोप्याने आज ह्या मंदिराला आज स्लॅबचं म्हणजे स्लॅब पडलेलं पहिलं स्लॅबची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 2 स्लॅबचे टप्पे असतील, तेही लवकरात लवकर म्हणजे साधारणतः डिसेंबरपूर्वी पूर्ण होतील. आता मंदिराला चांगल्या प्रकारे लूक या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिसत आहे. हे मंदिर खरोखर खूप पुरातन असे मंदिर आहे आणि या गावची एक आख्यायिका आहे की आरेगाव तसंच आरेश्वर मंदिर म्हणजे गावाच्या देवाच्या नावावरून या गावाचं नाव ठरलेलं आहे. आणि हे मला वाटतं देवगड तालुक्यामधील कुणकेश्वर आणि कुणकेश्वर देवस्थान अशा प्रकारची ही फक्त 2च देवस्थानं असतील. मला वाटतं संपूर्ण कोकण भूमीमध्ये आणि आपल्या आरेगावची एक वेगळी म्हणजे ओळख आहे. या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात. त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 दिवस सातत्याने साजरी केली जाते. तसेच दहिकाला उत्सव, त्यानंतर सप्ताह उत्सव, नवरात्र उत्सव अशा प्रकारचे मोठमोठे उत्सव या ठिकाणी सादर केले जातात. शासकीय दृष्टिकोनातून सुद्धा वर्ग क पर्यटनमध्ये सुद्धा आपला गाव हा घोषित झालेला आहे. मंदिर तीर्थक्षेत्र क पर्यटन या दृष्टिकोनातून आरेगावचं मंदिर हे सुशोभीकरणासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे सज्ज होत आहे. गावातील लोकांना तसेच आपल्या जे भाविक असतील त्यांना हा नवसाला पावणारा देव म्हणून खरोखर याची संपूर्ण आपल्या देवाची ख्याती महाराष्ट्रामध्येच आहे. परंतु पाहुणे मंडळी किंवा आप्तेष्ट परिवार आपले बाहेरसुद्धा आहेत, त्या ठिकाणावरून सुद्धा त्याने हाक दिली तर खरोखरच या देवतेचे आपल्याला प्रत्येकाला खुणा पटलेली आहे. आणि चांगल्या प्रकारे लोक आपल्या आरेगावातील लोकसुद्धा
गुण्यागोविंदाने या ठिकाणी एकमेकांशी नांदतात. त्या आरेश्वराचीच आमच्यावर सर्वांची कृपा आहे. आणि आपला आरेगाव हा सगळ्याच दृष्टिकोनातून म्हणजेच अगदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा विचार केला तर चांगल्या प्रकारे हा पुढे नेण्याचं काम या परमेश्वराचं आरेश्वराचं आहे. आणि प्रत्येकाला सुखी ठेवण्याचं काम सुद्धा आमच्या आरेगावात आरेश्वराच्या कृपादृष्टीने या ठिकाणी होत आहे. एवढंच सांगतो की भविष्य काळात मला वाटतं या आपल्याला जे लाभलेले पत्की साहेब आहेत त्यांनी एवढं आर्किटेक्ट चांगल्या प्रकारे या ठिकाणी मंदिराचं जे डिझाईन बनवलेलं आहे ते खूप चांगलं डिझाईन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं या कोकण भूमीमध्ये अशा प्रकारचं मंदिर नसावं अशी डिझाईन या ठिकाणी केलेली आहे. भाविकांनी अधिक ग्रामस्थांनी तसेच पर्यटकांनी सुद्धा या मंदिर पाहण्यासाठी यावं अशी आपल्याला भविष्यात आपल्याला एक विनंती आहे. धन्यवाद. पुढील काम व्यवस्थितरित्या पूर्ण हो अशी आरेश्वर चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय आरेश्वर. तसेच मंदिराचं काम आता या ठिकाणी पूर्णत्वास चाललेलं आहे. परंतु आपले पाहुणे मंडळी, आप्तेष्ट परिवार, मित्र परिवार तसेच राजकीय पुढारी मंडळी यांना कोणाला जर आपल्याला सरळ हस्ते मदत या ठिकाणी मंदिरासाठी करावायची असेल तर आमचा QR कोड सुद्धा आणि आपण डायरेक्ट गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्या अकाउंटला म्हणजेच जीर्णोद्धार समितीच्या अकाउंटला आपण जी देणगी आहे ती देणगी आपण ट्रान्सफर करू शकता. धन्यवाद. चला उसे